वा वा सुंदर. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरिल पार. योग यागत पे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरिल पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरिल पार. महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडरीकाय दातु मुनिर्हे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सदुर्दास लोका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोजते स्मृति प्रदेशं. विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरिल पार. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्तस्थळी निवडलेला गायलेला अभंग थोडा विकू कमी करा. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचित असणारा गोड असा अभंग आज आपण आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक वक्त्याचा आद्य कर्तव्य म्हणून थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचा असतो. तो परिहार द्यायचा झाला तो असा, सालाबादप्रमाणे याही वर्षी समस्त कोळपकर परिवार कार्यक्रमाचं 23वे वर्ष आहे.
स्वर्गवासी मधुकरराव शंकरराव कोळपकर, स्वर्गवासी कमलाबाई मधुकरराव कोळपकर, स्वर्गवासी भास्करराव शंकरराव कोळपकर यांचे स्मरणार्थ सर्व कोळपकर परिवार गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन नियोजन करत असतात। आम्हाला अनेक ठिकाणी फिरण्याचा योग येतो। माझी भाषा समजते ना? थोडा माना हलवत चला, हां मला बोलत चला आणि चुकलं तर सांगत चला, प्रतिसाद देत चला। महाराष्ट्राच्या कामण्या कोपऱ्यामध्ये अनेक ठिकाणी फिरण्याचा योग येतो। श्रीकांत दादा, आकाश भाऊ, पण असे पण मी काही गावं पाहिली की त्या गावामध्ये साधा हरिपाठ सुद्धा होत नाही। शोकांतिका, ते कीर्तन भजन ते दूरचा विषयाला, साधा हरिपाठ सुद्धा होत नाही। बरं, गाव मोठं असतं, गावाची लोकसंख्याही मोठी असते, पैशाची अडचण नसते, आर्थिक अडचण सुद्धा नसते, पण तरी सुद्धा लोक कंटाळा करतात। ती सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, करू वाटत नाही लोकांना। पहिली गोष्ट म्हणजे लोकांचा विश्वास नाही। लोकांना वाटतं आपण हे नेमकं काय करतो, याने आपला काय फायदा होणार आहे। अरे बाबा, जो फायदा याने होणार आहे तो कशानेच होणार नाही। पण कौतुक एवढं करावं या परिवाराचं तेवढं कमी आहे, कारण की हा कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नसते। समस्त कोळपकर परिवार एकत्र येऊन सगळं नियोजन आयोजन या ठिकाणी बघत असतात। मगाशी आकाश भाऊ मला भेटले, त्यांच्याशी मी बोललो। आता कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर वदवत तर होणार, सोपी गोष्ट नसते। बाकी काही करता येईल, पण अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करायचं म्हटल्याच्या नंतर थोडं काठिण्य निर्माण होतं, त्याच्यामध्ये कठीणता असते, सोपी गोष्ट नसते। याच्यामध्ये फार सायास करावा लागतो, फार कष्ट घ्यावे लागतात, फार प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठंतरी हे नियोजन उभं राहतं। म्हणून समस्त कोळपकर परिवाराला या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो। गेल्या वर्षी सुद्धा मला या ठिकाणी माझे परम मित्र आमचे आकाश भाऊ माझ्यावरती फार नितांत प्रेम करतात। भाऊंचं पुण्याला वास्तव्य असतं, त्यांचा सर्व परिवार, आमचे पाठीमागं शांभाऊ असतील, सर्व मंडळी पुण्याला असतात, पण कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी त्यांना गावाला यावं लागतं। आकाश भाऊच्या माध्यमातून गेल्या वर्षीसुद्धा आपल्या या हिवरखेड या ठिकाणी या डागेमध्ये योग आला आणि यावर्षीसुद्धा योग आला, हे माझं मी महत् भाग्य समजतो। मला वाटते मी गेल्या वर्षीसुद्धा म्हणलो असेल, इतर ठिकाणी कीर्तन करण्यामध्ये काय मला असं एवढं वाटत नाही, पण या ठिकाणी आकाश भाऊ कीर्तन करायला मला फार आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो, खूप। कारण की काय आहे, कोणाला माहिती असेल, कोणाला नसेल, कोणी नवीन असेल, कोणी जुनं असेल, ऐका, आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जे महाराज मंडळीच्या आपण नावं ऐकतो, आदरणीय श्री गंभीर महाराज असतील, मंगेशजी महाराज जाधव असतील, रेडिओ स्टार पंढरीनाथजी महाराज कदम असतील, ही सर्व मंडळी, संजय महाराज देवस्कर असतील, सर्व मंडळी या परिवाराकडे येऊन गेलेली आहे। आणि ऐका, आणि या मंडळीच्या पाठीमागं या सगळ्या परिवारांचे आशीर्वाद आहेत, लक्षात घ्या। या सगळ्या परिवारांचे आशीर्वाद म्हणण्यापेक्षा एक प्रेम आहे। या परिवाराने कुठल्याच प्रकारची उणीव पहिल्यापासून जाणू दिली नाही आणि आतासुद्धा जाणू देत नाहीत। खरोखर अतिशय कौतुक करावं या मंडळीचं कमी आहे। बोलत बसलो तर आपला पुष्कळ वेळ जाईल, आपल्याला कीर्तनाकडे वळायचं आहे, अभंगाचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे। म्हणून परत एकदा मी समस्त कोळपकर परिवाराला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। वैष्णवदादा असतील, मनीष भाऊ असतील, संजू भाऊ असतील आणि त्यांचा समस्त कोळपकर परिवार असेल, या ठिकाणी आदरणीय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे, ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली, हरिभक्त पारायण भागवताचार्य आमचे मामा रामदास महाराज खिल्लारी महाराजांच्या चरणीसुद्धा साष्टांग दंडवत। ज्ञानेश्वरी गाथा याचे गाडे अभ्यासक
वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आमचे गुरुवर्य आदरणीय श्री शिवाजी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. या ठिकाणी ज्यांनी सुरुवातीला गोड अशी चाल गायली, आता त्यांच्यावरती थोडं मला बोलायचं आहे. ऐका. आपण मंडळी या लोकांचं कौतुक करतो की वा महाराजांनी काल चाल काय गायली आणि आपण इथून निघून जातो. दादा लक्षात घ्या, ही चाल म्हणण्याकरता, तुम्हाला प्रोत्साहित करण्याकरता, तुम्हाला आनंद देण्याकरता या मंडळीला कितीतरी कष्ट करायचं काम पडलं बरं का. कारण की ही कला सोप्याने होत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका. खूप प्रयत्न करावा लागतो. 10-10 तास पेटीवरती रियाज करावा लागतो, तेव्हा ही कला साध्य होते. यदा या मंडळीच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. देत जा. त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या वयाच्या मानाने तरी बघा ना. आता ते तरुण, मी तरुण, ते लहान, मी लहान, म्हणून कौतुक करत जा. तुम्ही आमचे मायबाप आहात, कौतुक केलं पाहिजेत आपल्या लेकरांचं. हरिभक्त परायण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावामध्ये जे मृदंगाची सेवा करत आहेत, हरिभक्त परायण श्रीकांतदादा असतील, महाराजांनासुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. विनेकरी बाबा असतील, बाबांनासुद्धा मनापासून धन्यवाद. आदरणीय महाराज असतील, महाराजांनासुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद. पाठीमागं आमचे परममित्र मृदंगाचार्य तुषार महाराज असतील, महाराजांनासुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांची गोड अशी कथा या ठिकाणी चालू आहे, आदरणीय गुरुवर्य श्री मधुसूदनजी महाराज शास्त्री बाबा माझ्या समोरच बसलेले आहेत. थोडं अंतर आहे, कारण की का एवढे मोठे लोक कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर थोडा दबदबा होतो. विशाल महाराज लक्षात घ्या, माझं मी महत् भाग्य समजतो. कारण की या ठिकाणी जी उभी मंडळी आहे, बसलेली मंडळी आहेत, ही सर्व मंडळी मला सिनियर आहे. सिनियर म्हणजे याच मंडळीकडे मी शिकलो, याच मंडळीकडे मी राहिलो. मला फेटा नेसता येत नव्हता, धोतर घालता येत नव्हतं, काही अध्यात्मातलं ज्ञान नव्हतं. या मंडळीकडनं मी शिकलो. खरोखर आज माझं मी महत् भाग्य समजतो. म्हणून सर्व मंडळीच्या चरणी साऊंड भाऊ असतील, परत एकदा आमच्या इकडं विशाल महाराज, शुक्राचार्य महाराज, आमचे आळंदीकर बालमित्र मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, सर्वांचे चरण या ठिकाणी नतमस्तक होतो आणि तुमचा वेळ न घेता कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये कलियुगातल्या जीवाला एक उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. कलियुगातल्या जीवाला महाराज म्हणतात की बाबा, कलियुगातल्या जीवाला जर भगवान पंढरीनाथाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, तर कलियुगातल्या जीवांनी देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत, त्या साधनाच्या पाठीमागं न लागता कलियुगातल्या जीवांनी देवाचं भजन करावं, देवाचं कीर्तन करावं, देवाचं नामस्मरण करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. असू द्या, काय अडचण नाही. ऐका, बरोबर आहे. कलियुगातल्या जीवाला जर भगवान पंढरीनाथाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर कलियुगातल्या जीवांनी सरळ सरळ देवाचं कीर्तन करावं. आणि कीर्तनाच्या माध्यमातून कलियुगातल्या जीवांना सहज आणि सोप्या पद्धतीने देवाचं दर्शन होऊन जाईल. म्हणून कलियुगातल्या जीवाला दुसरा सायास करण्याची गरज नाही. हे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमासमोर आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करतात. कारण की ऐका, हा फॅन बंद करता, गरम होईल तुम्हाला नाही ना. गरमीत देव भेटतो बरं का. हां, गरमीत देव भेटतो. कारण की गरमीत थोडा सायास केला पाहिजे. देव मला तुम्ही फॅन लावला, काय गप्पा चालू आहे, काय आनंद घेताय, अरे माझ्याकडे येता का नाही. ऐका, गरमीत थोडा सायास झाला पाहिजे, कष्ट झाले पाहिजे, घाम येऊ द्या ना, काही होत नाही. काय सांगत होतो मी? म्हणा ना कीर्तन, बोला ना. काय सांगत होतो? कीर्तन.
ऐका, देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे साधनं सांगितलेले आहेत. कुठले साधन आहेत? देवाच्या प्राप्तीकरता ज्ञान मार्ग आहे, देवाच्या प्राप्तीकरता कर्म मार्ग आहे, देवाच्या प्राप्तीकरता योग मार्ग आहे आणि देवाच्या प्राप्तीकरता शेवटचा सांगितलेला भक्तीचा मार्ग आहे. ऐका, ज्ञान मार्गाला जाणाऱ्या मनुष्याला देव भेटत नाही असं नाही. ज्ञान मार्गाला जाणाऱ्या मनुष्याला देव भेटू शकतो, पण ज्ञान मार्गाला जाऊन देवाचं दर्शन घेण्याकरता पहिली गोष्ट आकाश महाराज अधिकार सिद्ध करावा लागतो. अधिकार आम्ही परमार्थातला म्हणतोय बरं का, बाहेरचा म्हणत नाही. बाहेर कोण त्याची कीर्ती आहे, त्याची प्रतिष्ठा मोठी आहे, त्याच्याकडं पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, लोक त्याच्या पाया पडत असतील, लोकांचा विश्वास त्याच्यावरती असेल, तो समाजाच्या दृष्टिकोनातून तो मोठा आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून त्याचा अधिकार सिद्ध होऊ शकतो. पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला त्या व्यक्तीचा अधिकार सिद्ध होऊ शकत नाही. कारण की का? परमार्थातला अधिकारी शास्त्राने वेगळा सांगितलेला आहे. परमार्थातला अधिकारी कोण? विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला वर्णन आलेलं आहे. विवेक, वैराग्य, साधन, चतुष्टाय, संपन्न, तीव्र मुमुक्षत्व. तीव्र मुमुक्षत्व कशाला म्हणायचं? मोक्षाची इच्छा करणारा. आता मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. मोक्ष हा शास्त्राने 4 प्रकारचा सांगितलेला आहे: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मोक्ष कशाला म्हणायचं? मी अधिकाराचं चिंतन सांगतोय. मनुष्याचा अधिकार जर या पद्धतीने सिद्ध झाला तर त्याला ज्ञान संपादन होतं, आणि एकदा का ज्ञान संपादन झालं की भगवान पंढरीनाथाचं सहज दर्शन होतं. विठ्ठला विठ्ठल. तर त्या व्यक्तीला पहिली गोष्ट अधिकार सिद्ध करावा लागतो, त्याला मोक्षाची इच्छा पाहिजे. 4 प्रकारचा मोक्ष आपल्याला या ठिकाणी शास्त्राने सांगितलेला आहे. सलोकता मोक्ष कशाला म्हणायचं? व्यवस्थित ऐका, असं ढिले पडू नका बरं का, ढिले पडू नका. मला ढिले पडलेले माणसं आवडत आहेत, माझ्या तब्येतीवर जाऊ नका. पुढं लय मजा आहे, लय आनंद आहे, फक्त घेण्याचा प्रयत्न करा. मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण की का, तुम्ही जर असे शिळपट बसले ना, माझा कार्यक्रम करेक्ट झाला. असं वजनात बसायचं ना, वजनात ऐकायचं, मग त्या देवाला कौतुक वाटलं पाहिजे. कीर्तनामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन ह्या 3 गोष्टी जर आपण कीर्तनामध्ये केल्या तर कीर्तन कळतं. नाही तर आपण कितीही वेदांत श्रवण करण्याचा प्रयत्न केला, कितीही गोड ऐकण्याचा प्रयत्न केला, जर आपले कान इकडं माझ्या शब्दावरती नसतील तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. श्रवण झाल्याच्या नंतर त्याच्यावरती मनन होणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती निधिध्यासन होणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा हे कीर्तन कळतं, नाहीतर कीर्तन कळत नाही. काय सांगत होतो मी? बोला ना. सलोकता मोक्ष, बरोबर ना? हां, माना हलवत जा. सलोकता मोक्ष कशाला, सलोकता मोक्ष कशाला म्हणतात? ऐका, ज्या देवाची आपण मनापासून उपासना करतो, उदाहरणार्थ आपण जर महाविष्णूचे उपासक असाल तर आपल्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होणार. आपण जर भगवान शिवशंकराचे उपासक असणार तर आपल्याला कैलास धामाची प्राप्ती होणार. म्हणजे मला काय सांगायचंय, आपण ज्या देवाची मनापासून उपासना करतो, ज्या देवावरती आपलं मनापासून प्रेम आहे, ज्या देवावरती आपली मनापासून श्रद्धा आहे, निष्ठा आहे, अखंड ज्या देवाची आपण मनापासून उपासना करतो त्या देवाचं धाम आपल्याला प्राप्त होतं. त्याला सलोकता मोक्ष असं म्हणतात. दुसरा मोक्ष सांगितला समीपता मोक्ष. समीपता मोक्ष म्हणजे काय? ज्या देवाची आपण मनापासून उपासना करतो त्या देवाच्या जवळ आपल्याला राहायला मिळतं. कोण आहे देवाच्या जवळ? पाय लक्ष्मीच्या हाती. कोण आहे लक्ष्मी? महाविष्णू यांची पत्नी आहे. भगवान महाविष्णू यांची सेवा करत आहे. ज्या अर्थी सेवा करत आहे त्या अर्थी जवळ आहे. आणि परत जवळ कोण आहे? शेषनाग जवळ आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, त्या शेषनागासारखं वास्तव्य, महालक्ष्मीसारखं वास्तव्य ते जसे देवाजवळ आहेत, आपल्याला तसं देवाजवळ राहायला स्थान मिळतं.
त्याला समीपता मोक्ष असं म्हणतात. आणि तिसरा मोक्ष सांगितला स्वरूपता मोक्ष. स्वरूपता मोक्ष म्हणजे काय? ज्या देवाची आपण मनापासून उपासना करतो त्या देवाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. देवाचं स्वरूप कसं आहे? शंख, चक्र, गदा, पद्मसहित करी हरी किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या. माझा पंढरीचा मालक ज्या पद्धतीने विठेवरती पाय देऊन कमरेवरती हात देऊन ज्या पद्धतीने उभा आहे, ज्या देवाचं माझ्या स्वरूप आहे त्या देवाचं स्वरूप आपल्याला प्राप्त होणं त्याला स्वरूपता मोक्ष असं म्हणतात. आणि शेवटचा मोक्ष शास्त्राने सांगितला सायुज्यता मोक्ष. सायुज्यता मोक्ष म्हणजे काय? आपणच देव होणं. आपणच देव होणं की माझ्यामध्ये आणि माझ्या विठ्ठलामध्ये आता कुठल्याही प्रकारचा भेद नाही. त्या ठिकाणी अभेद सिद्ध होतो. माझा देव आणि मी, माझ्या देवामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याच प्रकारचा देव देवामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर नाही. भगवान पंढरीनाथामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तोच देव होऊन जातो. त्याला सायुज्यता मोक्ष असं म्हणतात. पण कसा? अहंकार गेला, तुका मने देव झाला. त्याचा अहंकार गेला आणि तोच देवस्वरूप झाला. त्याला शेवटचा मोक्ष म्हणजे सायुज्यता मोक्ष असं म्हणतात. ऐका, भगवंताने ज्या ज्या दैत्याचा नाश आपल्या हाताने केला त्या प्रत्येक दैत्याला सायुज्यता मोक्ष प्राप्त झालेला आहे. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, रावणाला सुद्धा सायुज्यता मोक्ष प्राप्त झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कंसाचा वध केला, त्या कंसाला सुद्धा सायुज्यता मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने शिशुपालावरती सुदर्शन चक्र सोडलं, त्या सुदर्शन चक्राने आपल्याला असं म्हणता येणार नाही की त्याचा वध झाला म्हणून. त्या शिशुपालाला सुद्धा सायुज्यता मोक्ष प्राप्त झालेला आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे? देवाने ज्या ज्या दैत्याचा नाश, ज्या ज्या दैत्याला आपल्या हाताने मारलं त्या प्रत्येकाला सायुज्यता मोक्ष प्राप्त झालेला आहे. हे चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं नाही, विषय माझा लांबेल. मला काय सांगायचं आहे? शास्त्राने या प्रकारचा मोक्ष आपल्याला सांगितलेला आहे की हा जो मोक्ष आहे आणि या मोक्षाची ज्याला तीव्र इच्छा आहे की मला मोक्ष मिळावा, मी देवामध्ये विलीन व्हावं, या संसार बंधनातून सुटावं, या संसाराच्या जाळ्यामध्ये मी राहू नये, मला कोणीतरी मानावं, माझी पूजा करावी, माझ्या पाया पडावं, लेकरांचा त्रास, बाळांचा त्रास, पत्नीचा त्रास, भावांचा त्रास, भावकींचा त्रास, या जगाचा त्रास नको मला. आता फक्त एक परमात्मा, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता. आता काहीच नको, मला हा फक्त परमात्मा पाहिजे. अशा जो प्रकारची इच्छा करतो, अशा ज्या मोक्षाची इच्छा करतो त्याला अधिकारी असं म्हणतात. आणि ऐका, ज्या वेळेस असा अधिकार त्या मनुष्याचा सिद्ध होतो की ज्याला संसाराशी घेणं देणं राहत नाही,
ज्याला भगवान पंढरीनाथाशीच घेणं देणं राहतं, लक्षात घ्या, त्यावेळेस त्याचा अधिकार सिद्ध होतो. आणि एकदा का अधिकार सिद्ध झाला की बरोबर त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं की विठ्ठलाचं सहज दर्शन होतं. विठ्ठल मला काय सांगायचं आहे की भगवान पंढरीनाथाच्या प्राप्तीकरता पहिली गोष्ट ज्ञान संपादन करावं लागतं. अनेकदा का ज्ञान संपादन झालं की बरोबर देवाच्या दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे काय सांगायचं मला, देवाच्या दर्शनाकरता ज्ञानाचा मार्ग अत्यंत कठीण आहे, खूप कठीण आहे. ज्ञानाचा मार्ग शास्त्रामध्ये किती कठीण सांगितलं, थोडं जड जाईल, मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका. ज्ञान संपादन करून जर आपल्याला भगवान पंढरीनाथाचं देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर किती कठीण आहे, ऐका. वाघिणीच्या दुधाला जसं सोन्याच्या भांड्याचा आधार पाहिजे. कशाचा भांड्याचा आधार पाहिजे बोला ना, कशाचा? सोन्याच्या भांड्याचा आधार पाहिजे. सोन्याच्याच भांड्याचा का? चांदीचं जमणार नाही का? प्लॅस्टिकचं जमणार नाही? पितळाचं जमणार नाही? जमत नाही. का जमत नाही? कारण की वाघिणीचं दूध हे एकमेव असं आहे की ते सोन्याच्या पात्राशिवाय कुठल्याच पात्रामध्ये राहू शकत नाही, कुठल्याच. तुम्ही पितळाचं भांड्यामध्ये वाघिणीचं दूध ठेवा, तुम्ही म्हणसाल महाराज का हळलं का? अरे इथं वाघ ऐकल्याच्या नंतर आमचा वाघ होऊन जातो, आम्ही पळून जातो. दादा आम्हाला उंदराची भीती वाटते, सापाची भीती वाटते, तुम्ही वाघाचा विषय काढता, सोपी गोष्ट नाही. वाघ आम्ही पाहिला सुद्धा नाही आणि वाघाचं दूध सुद्धा काढलं नाही, पण एक कानावरती गुरु महाराजांच्या मुखातून आलेले शब्द आहेत, ऐका. वाघाचं दूध काढण्याची हिंमत फक्त एकमेव छत्रपती संभाजीराजामध्ये होती. आपण कोण? अरे सिंहाच्या जबड्यात घाली ती हात, मोजती दात ती जात मराठ्याची. ते धर्मवीर संभाजी महाराज, त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत होती, आपल्यामध्ये ती हिंमत नाही. आपण फक्त बोलावं, आपण फक्त म्हणावं, संभाजी महाराजांचं वर्णन करावं, शिवाजी महाराजांचं वर्णन करावं, पण त्याच्याकरता संभाजी महाराज शिवाजी महाराज व्हावं लागतं. किरण महाराज, सोपी गोष्ट नाही. काय सांगत होतो मी, वाघिणीचं दूध काढण्याकरता जसा अधिकार लागतो तसं वाघिणीचं दूध ठेवण्याकरता पात्र हे सोन्याचं पाहिजे. कुठलं पात्र पाहिजे? सोन्याचं पात्र पाहिजे. कारण की वाघिणीचं दूध इतर कुठल्याच पात्रामध्ये राहू शकत नाही. तुम्ही पितळाच्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध ठेवा, चांदीच्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध ठेवा, कुठल्याही भांड्यामध्ये वाघिणीचं दूध ठेवा, त्या भांड्याला भोग पाडून वाघिणीचं दूध गळून जातं म्हणतात. म्हणजे काय? मला काय सांगायचंय, वाघिणीचं दूध जसं सोन्याच्या पात्राशिवाय इतर भांड्यामध्ये राहू शकत नाही, तसं लक्षात घ्या, अंतकरणामध्ये वैराग्य असल्याशिवाय अंतकरणामध्ये ज्ञान टिकू शकत नाही. विठ्ठला पुरावा काय? पुरावा काय? ज्ञानेश्वरी काढा, ज्ञानोबाराय काय बोलतात बा, विरक्ती वाचूनी कही ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारूनी ठाई ठेविले देवे. भाषा समजते ना, पटतंय ना? मग ऐकत चला. काय म्हणतात ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय या ठिकाणी ओवी दिली, ऐका. ज्ञानोबाराय सांगतात, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, ज्याचं अंतकरण वैराग्ययुक्त आहे, ज्ञानोबाराय म्हणतात त्याच्याच अंतकरणामध्ये ज्ञान टिकतं, कोणाच्याही अंतकरणामध्ये ज्ञान टिकत नाही. ज्ञान म्हणजे मी 2 पुस्तकं वाचले त्याला ज्ञान म्हणत नाहीये, उगा काहीतरी पाठ करायचं आणि इथं येऊन सांगायचं, ते ज्ञान नाही. ब्रह्मज्ञानाचा विषय चालला. आणि ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता आकाशभू अंतकरणामध्ये वैराग्य असणं फार महत्त्वाचं आहे म्हणतात. वैराग्य असल्याशिवाय अंतकरणामध्ये ज्ञान टिकू शकत नाही. आणि वैराग्य हा शब्द उच्चार करण्यासाठी सोपा आहे, पण अंमलामध्ये आणण्याकरता कठीण आहे. कारण की का? वैराग्याचं काम सोपं नाही. नो हे वैराग्य, नो हे वैराग्य सुमारे, नो हे वैराग्य सुमारे, नो हे वैराग्य सुमारे, नो हे वैराग्य सुमारे, नो हे वैराग्य सुमारे.
वैराग्य सोपारे मज बोलतान वाटे खरे. महाराज म्हणतात वैराग्याचं काम सोपं नाही. आणि कोणी जर म्हणत असेल मला वैराग्य आहे वैराग्य आहे, तर महाराज म्हणतात त्यांनी बोललं मला म्हणून खरं वाटत नाही. कारण की का, वैराग्याचं काम सोपं नाही. सुरुवातीलाच बोललो, वैराग्य हा शब्द उच्चार करण्यासाठी सोपा आहे, पण अंमलामध्ये आणण्याकरता फार कठीण आहे. कारण की का, वैराग्याचं काम फार कठीण सांगितलेलं आहे. सामान्य मनुष्याचं चिंतन घ्या. सामान्य मनुष्य एखाद्या वस्तूचा त्याग हा फक्त काही क्षणासाठी करतो, काही क्षणासाठी करतो. परत तीच वस्तू त्या मनुष्याला हवी हवीशी वाटते. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त व्यवस्थित ऐका. तुमच्यासारखा माझ्यासारखा मनुष्य काय करतो, एखाद्या वस्तूचा त्याग काही क्षणासाठी करतो, पण 1 तास झाल्याच्या नंतर 2 तास झाल्याच्या नंतर परत ती वस्तू त्या मनुष्याला हवी हवीशी वाटते. त्याला वैराग्य म्हणत नाही. त्याला वैराग्य कसं म्हणता येईल? मला महाराज हे तत्व पटत नाही. कारण का पटत नाही, लक्षात घ्या. मला काय म्हणायचं आहे, एकदा का मनुष्याने एखाद्या गोष्टीचा त्याग केला ना, वैष्णवया, एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टीचा त्याग केला ना, त्याने कायमचा करून टाकायचा, कायमचा. तुझं माझं पटत नाही ना, तुझं माझे तत्व जुळत नाही, अरे बाबा जा ना, कर ना तुझी तिकडं काशी अयोध्या त्याला काय म्हणतात, जा ना तिकडे. पटत नाही ना, परत दादा माफ करा ना, दादा चुकी झाली ना, चुकलो ना. अरे किती वेळेस म्हणणार. केला ना एखाद्या वस्तूचा त्याग, माणसाने कायमचा त्याग करावा, परत त्या वस्तूमध्ये त्या माणसाकडे प्रवेश करू नये. याला वैराग्य म्हणता येईल का? याला वैराग्य म्हणता येत नाही. काही क्षणासाठी एखाद्या वस्तूचा माणसाने त्याग करायचा आणि परत ती वस्तू माणसाला हवी हवीशी जर वाटत असेल, त्या माणसाला आपल्याला कसं वैराग्य म्हणता येईल? त्याला वैराग्य म्हणता येणार नाही. तुम्हाला सोपं करून सांगतो म्हणजे पटेल. दृष्टांत ऐका. एक माणूस होता, त्या माणसाला त्याच्या बायकोने 4 वाजता चहा करून दिला. किती वाजता? हा, असं बोलत चला, विठ्ठल विठ्ठल. असं बोललं पाहिजे. तुम्ही हुशार व्हा म्हणजे आमचं. हां, काही काही ठिकाणी असे गावं पाहायला मिळतात, ते म्हणतात वा असं ना असं, नुसत्या माना हलवतात. म्हणून त्या महाराजाची दरवर्षी तारीख फिक्स. तरी म्हटलं दरवर्षी इथं असतो कसं का? दरवर्षी म्हणजे विनोदाचा विषय नाही. श्रोता समाज हुशार असला पाहिजे. हा, श्रोता समाज जर हुशार नसेल तर मग अवघड आहे ना. आम्ही काही बोलायचं तुम्ही चालल्या माना हलवणं, त्याला अर्थ असतो. काय सांगू तुम्ही? हां, असं लक्ष ठेवा. जावा 4 वाजता चहा करून दिला आणि 4 वाजता चहा करून दिल्याच्या नंतर त्या चहामध्ये साखर कमी पडली. साखर कमी पडल्याच्या नंतर त्या बाईचा नवरा तिच्यावरती रागावला आणि रागवल्याच्या नंतर चहाची कपबशी हातामध्ये होती, तशी कपबशी घेतली आणि बाजूला ठेवली आणि मोठ्या झटक्यानेच घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडता क्षणी मनातल्या मनामध्ये म्हणत गेला, काय म्हटला, अरे ही माझी पत्नी, हिच्यासोबत 25-30 वर्ष झाले मी संसार करतो, या बाईला साधा चहा सुद्धा करता येत नाही. चहामध्ये साखर किती टाकावी, पत्ती किती टाकावी याची अक्कल नाही. साधा चहा हिला करता येत नाही. नको म्हटला, या घरात मला राहायचंच नाही म्हटला. लक्षात घ्या, या घरात मला राहायचंच नाही म्हटला. तर त्या माणसाने काय केलं? घराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, विशेष करून चहाचा त्याग केला. पण किती क्षणाकरता शुक्राचार्य महाराज? 2 तासाकरता. किती तासाकरता? 2 तासाकरता घराचा त्याग केला, चहाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला. मला इथं राहायचंच नाही म्हणला. घराच्या बाहेर गेला, मोजून 2 तास घराच्या बाहेर थांबला आणि सहज घरी आला. अगं जाऊ दे ना, अगं होत असतं ना, तू माझी प्रिय पत्नी नाही का, अगं कर ना, काय चहा दे ना. मग बायको सुद्धा मनातल्या मनात म्हणाली, मला माहीत आहे ना सरड्याची धाव कुठपर्यंत असते, मला माहीत आहे. याला वैराग्य म्हणता येईल? बोला ना.
याला वैराग्य म्हणता येईल का? अरे बाबा, तू चहाचा त्याग केला, घराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला आणि घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर 2 तासाने जर तू घरामध्ये प्रवेश करत असतील आणि बायकोला म्हणत असेल जाऊ दे, जे होत असतं ते घे चहा, याला वैराग्य म्हणता येईल का? याला वैराग्य म्हणता येणार नाही. म्हणजे काय? ऐका, सामान्य मनुष्य जो घरादाराचा त्याग करतो हा विचाराने त्याग करत नाही, हा वैतागाने त्याग करतो. कारण की सामान्य मनुष्य जो घरादाराचा त्याग करत असतो हा वैतागाने त्याग करतो. लक्षपूर्वक ऐका, संत महात्म्यानेही घराचा त्याग केला, माझ्या तुकोबऱ्याने घराचा त्याग केला, माझ्या ज्ञानोबऱ्याने घराचा त्याग केला, पण संत महात्मे हे विचाराने घरादाराचा त्याग करत असतात. कसं? अरे ऐका, अरे माझ्या ज्ञानोबऱ्याने 22व्या वर्षी समाधी घेतली. कितव्या वर्षी? 22व्या वर्षी समाधी घेतली. निवृत्ती दादानी हात पकडला, मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रू आले. दादा, आम्हाला सोडून चालला, जावं लागणार, देव वाट पाहतोय. हा घरादाराचा त्याग नाही का? मुक्ताई नको होती का? निवृत्ती दादा नको होते का? सोपाळ काका नको होते? अरे केला ना, घरादाराचा त्याग केला, पण विचाराने केला. त्याचं नाव आहे वैराग्य. तुकोबाराय 42व्या वर्ष वैकुंठ धामाला गेले, त्याग केला पण विचाराने केला. विवेकासहित पुढं काय? वैराग्याचे बळ. विवेक असेल तर वैराग्याचं बळ वाढतं. ऐका, विवेक असणं फार महत्वाचं आहे. काय सांगत होतो मी? सामान्य मनुष्य जो घरादाराचा त्याग करतो हा वैतागाने घरादाराचा त्याग करतो, आणि संत महात्मे हे विचाराने घरादाराचा त्याग करत असतात. त्याचं नाव आहे वैराग्य. आणि ते वैराग्य अंतकरणामध्ये असेल तर ज्ञान संपादन करता येतं, आणि ज्ञान संपादन झालं की भगवान पंढरीनाथाचं दर्शन होतं. म्हणून वैराग्याचं काम सोपं नाही. वेदांतातली व्याख्या बघा, वेदांत काय सांगतो, वैराग्य कशाला म्हणतात? वस्तू असावी, असलेली वस्तू आपल्या डोळ्यासमोर असावी, डोळ्यासमोर असलेली वस्तू आपल्याला प्राप्त असावी, प्राप्त असलेली वस्तू आपल्याला अनुकूल असावी, आणि अनुकूल असलेल्या वस्तूबद्दल भोगण्यासाठी आपल्या इंद्रियात ताकद असावी. आणि एवढं सगळं असूनही मग नको म्हणलं, त्याचं नाव आहे वैराग्य. विठाला काय सांगत होतो मी? इंद्रियात जर ताकद नसेल आणि वस्तू भोगण्याची इच्छा असेल तर त्याला वैराग्य म्हणत नाहीत. कारण की का? इंद्रियामध्ये ताकद पाहिजे. मग ऐका, इहलोकापासून ते ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतचे सगळे भोग जरी त्याच्या पदरात टाकले आणि तो उत्तम प्रकारे भोगू शकतो, उत्तम प्रकारे भोगू शकतो, आणि तरीसुद्धा तो नको नको जर म्हणत असेल तर त्याचं नाव आहे वैराग्य. कारण की का? इंद्रियात ताकद असणं फार महत्त्वाचे. कसं? सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, आपल्या इकडं
खेडेगावामध्ये आपण एकादशीला जागर करतो, बोलत चला करतो ना, एकादशीला जागर करतो. ऐका, असंच एका ठिकाणी जागर होता आणि एका ठिकाणी जागर असताना ज्या माणसाच्या घरचा जागर होता, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं वैराग्य काय, इंद्रियात ताकद कशी असते, तुम्हाला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐका, ज्या माणसाची एकादशी होती, ज्या माणसाच्या घराचा जागर होता, त्या माणसाने निर्णय घेतला की बाबांनो, माझ्या घरी जी भजने मंडळी येतील त्यांची मी गुळ शेंगदाण्याची व्यवस्था करील. लक्षपूर्वक ऐका म्हणजे समजेल. ऐका, सगळी भजनी मंडळी त्या ठिकाणी आली. एकादशीचं गोड भजन झालं आणि गोड भजन झाल्याच्या नंतर प्रत्येक मंडळीला तो थोडे थोडे भाजलेले शेंगदाणे आणि गुळाचा खडा देत देत निघाला. गुळाचा खडा भाजलेले शेंगदाणे देत देत निघाल्याच्या नंतर याला दे त्याला दे असं चाललं होतं त्याचं. असं प्रत्येकाला देत देत तो निघाला. देत देत असताना एका माणसाच्या हातामध्ये त्याने शेंगदाणे ठेवले, गुळाचा खडा ठेवला. ठेवता क्षणी त्या माणसाने ते गुळाचा खडा आणि शेंगदाणे त्या माणसाच्या हातामध्ये परत वापस टाकले आणि हात आडवे लावले. त्याने सांगितलं की बाबा मला हे गुळ शेंगदाणे नको. आता गुळ शेंगदाणे नको म्हटल्याच्या नंतर शेजारी जो बाजूला बसलेला माणूस होता की त्या माणसाचं लक्षात आलं की बाबा हा माणूस गुळ खातो, हा माणूस शेंगदाणे खातो, एकादशीचा दिवस आहे, सगळ्या लोकांनी गुळ घेतला, शेंगदाणे घेतले, पण हा माणूस नको का म्हणत असेल, म्हणून त्याची चौकशी करण्याकरता त्या व्यक्तीजवळ तो गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला प्रश्न केला. का हो म्हटला, काय गुळ खात नसता का? खातो म्हणला. एकादशीला खात नसता का? नाही म्हणला, एकादशीला सुद्धा गुळ खात असतो, पण मला एक कळत नाही म्हणला, ज्या घरच्या माणसाची ही एकादशी आहे तो माणूस प्रेमाने प्रत्येकाला भाजलेले थोडे थोडे शेंगदाणे गुळाचा खडा देत चालत होता, प्रत्येकाने घेतले, तुम्ही का हात आडवे लावले असा प्रश्न करता क्षणी त्या माणसाने उत्तर दिलं. काय सांगू म्हणला, बाबा अरे गुळ पाहिल्याच्या नंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, शेंगदाणे मला खाण्याची इच्छा झाली आणि मला सुद्धा माहीत होतं की 10 मिनिटामध्ये लगेच चहा सुद्धा इथे येणार. बाबा अरे गुळ शेंगदाणे पाहिल्याच्या नंतर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, काय सांगू, अरे मला गुळ खाण्याची इच्छा आहे, शेंगदाणे खाण्याची इच्छा आहे, पण माझी मजबुरी आहे. काय, माझ्या तोंडामध्ये एकही दात शिल्लक नाही. काय नाही, माझ्या तोंडामध्ये एकही दात शिल्लक नाही आणि जे बसवलेले दात आहेत ते डब्बीत घरी विसरून राहिलो म्हणला. म्हणजे मला काय सांगायचंय, गुळ खाण्याची इच्छा आहे, शेंगदाणे खाण्याची इच्छा आहे, चहा पिण्याची इच्छा आहे, पण तोंडामध्ये दात आहेत का? बोला ना, तोंडामध्ये दात आहेत का? तोंडामध्ये दात नाहीत. काय सांगतं शास्त्र, अरे वस्तू भोगण्याची इच्छा आहे पण इंद्रियामध्ये ताकद नाही. गुळ खाण्याची इच्छा आहे, शेंगदाणे खाण्याची इच्छा आहे, पण तोंडामध्ये दात शिल्लक नाही. जर मग मनुष्य म्हणत असेल जर मला वैराग्य आहे, महाराज म्हणतात ते खरं वैराग्याचं लक्षण नाही. वैराग्याची दुसरी व्याख्या ऐका म्हणजे तुम्हाला समजेल वैराग्य कशाला म्हणतात. ऐका, 2 कोटी रुपयांनी भरलेली बॅग, आकाश भाऊ 2 कोटी रुपयांनी भरलेली बॅग, आम्ही काय 2 कोटी रुपये पाहिले नाही बरं का. आणखी असं कोणाच्या ऐकण्यात 2 कोटी 2 खोके एकदम ओके, 2 पेटी 2 खोके असं ऐकण्यात, असं पाहिले कुठे आहे? हेच तुमच्यासारख्या मंडळी कुठं कीर्तन दिल्याच्या नंतर 500-1000 पाहायला मिळतात. विषय आहे ना, बरोबर आहे ना. ऐका, कुठंतरी सेवा आल्याच्या नंतर घ्यावं महाराज दक्षिणा 500-1000 तेवढीच नोटा पाहायला सापडतात. 2 कोटी रुपये कुठं पाहिले आम्ही बघितले नाही. पण ऐका, ज्या माणसाने पाहिले, लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला वैराग्याचं चिंतन कळेल. 2 कोटी रुपयांनी भरलेली बॅग त्या व्यक्तीसमोर ठेवली आणि त्या व्यक्तीसमोर ठेवल्याच्या नंतर लक्षपूर्वक ऐका, कुत्र्याने उलटी करावी. लक्षपूर्वक ऐका, कुत्र्याने उलटी करावी. त्या कुत्र्याच्या उलटीप्रमाणे जशी माणसाला किसळ येते, ऐका, ते 2 कोटी रुपये पाहिल्याच्या नंतर कुत्र्याच्या उलटीप्रमाणे माणसाला किसळ यावी. माणसाने असं समजावं की हे पैसे नाहीत, ही कुत्र्याची उलटी आहे. त्या 2 कोटी रुपयाची किसळ कुत्र्याच्या उलटीप्रमाणे यावी असं समजून चालायचं की त्या माणसाला ओरिजिनल वैराग्य आहे. विठाला समजतं ना, हे वैराग्याचं चिंतन आहे. कशालाही वैराग्य
वैराग्य म्हणत नाहीत. कारण की का वैराग्याचं काम सोपं नाही. कारण की कशामुळं परमार्थ नो हे लेकुराचा परमार्थ नो हे लेकुराचा गोष्टी येथे व्हावा पोटी अनुताप. अनुताप या शब्दाचा अर्थ होतो वैराग्य. आणि ते वैराग्य माणसाच्या पोटामध्ये मनामध्ये असेल तर माणसाच्या अंतकरणामध्ये ज्ञान टिकतं. जसं वाघिणीच्या दुधाला सोन्याच्या भांड्याचा आधार पाहिजे तसं अंतकरणामध्ये ज्ञान टिकून ठेवण्यासाठी अंतकरणामध्ये वैराग्य पाहिजे. अंतकरणामध्ये जर वैराग्य असेल तर ज्ञान संपादन करता येतं. आणि एकदा का ज्ञान संपादन झालं की भगवान पंढरीनाथाचं सहज दर्शन होतं. म्हणून ज्ञानाचं काम फार कठीण सांगितलेलं आहे. ज्ञानाचा मार्ग किती कठीण आहे. अरे देवाच्या प्राप्तीकरता ज्ञानाचा मार्ग किती कठीण सांगितला. बघा शास्त्र काय सांगतं. काय सांगतं शास्त्र. तलवारीने जर एखाद्या माणसाचं पोट फाळलं. मी काय डॉक्टर नाही बरं का, व्यवस्थित ऐका, माझ्या ऐकण्यात आहे म्हणून सांगतो गुरुमुखातून. तलवारीने जर एखाद्या माणसाचं पोट फाळलं म्हणतात तर शिवता येतं. काय तलवारीने जर एखाद्या माणसाचं पोट फाळलं तर शिवता येतं. पण वस्त्र्याने फाळलं आकाश भाऊ ती शिवता येत नाही म्हणतात. मग मला सांगा वस्त्र्याची धार अवघड का तलवारीची. हां कशी धार कठीण आहे. वस्त्र्याची धार कठीण आहे. मग वस्त्र्याच्या धारेहून जसं चालावं जेवढे कठीण काम आहे तेवढं ज्ञान मार्गाला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं कठीण आहे म्हणतात. विठ्ठला दुसरं उदाहरण ऐका. ज्ञानाचा मार्ग देवाच्या प्राप्तीकरता किती कठीण आहे. ऐका. मेनाचा घोडा करायचा. त्या मेनाच्या घोड्यावर बसून अग्नीतून पलीकडं जाण्याचं काम जेवढं कठीण आहे म्हणतात तेवढं ज्ञान मार्गाला जाऊन देवाचं दर्शन घेण्यासाठी अवघड आहे म्हणतात. आता हे शास्त्रातलं चिंतन बघा. आता ज्ञानोबारे चिंतन काय करतात. काय म्हणतात माऊली. पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे तय पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. काय म्हणतात ज्ञानोबाराय. अरे लोखंडाचे फुटाणे केले आणि एखाद्या बोचऱ्या माणसाला म्हणजे दात नसलेल्या माणसाला खाण्यासाठी दिले. हे जेवढं अवघड काम आहे शुक्राचार्य महाराज तेवढं अवघड काम ज्ञान संपादन करून देवाची भेट घेण्यासाठी अवघड आहे म्हणतात. तेवढं अवघड म्हणजे देवाची भेट सांगितली. म्हणजे मला काय सांगायचंय. देवाच्या भेटीकरता श्रीकांत महाराज ज्ञानाचं काम कठीण आहे, कर्माचं काम कठीण आहे, योगाचं काम कठीण आहे. मग देवाची जर भेट घ्यायची असेल तर मग कलियुगातल्या जीवांनी काय करावी. तर तुकोबाराय म्हणतात की कलियुगातल्या जीवांनी भगवंताची भक्ती करावी. कारण की का भगवंताची भक्ती सगळ्यात सोपी आहे. कशी सोपी आहे. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे या खेपा येणे योगीची खंडिती. भक्तीचा मार्ग देवाच्या दर्शनाकरता सगळ्यात सोपा आहे. आणि त्या भक्तीच्या मार्गामध्ये सगळ्यात जर सोपी भक्ती असेल तर कुठली. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे शुक्राचार्य महाराज पहिल्या चरणात सांगितलं. पण किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे. तुका म्हणे सोपे आहे.
सर्वाहुनी बोलत चला, म्हणत चला नामस्मरण होतं, पुण्य घडतं तेवढं, दुसरं काय उपयोग नाही रे आपला. पुण्य घडलं पाहिजेत, कल्याण झालं पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. देवाच्या प्राप्ती करता, देवाच्या दर्शना करता भगवंताचं नामसंकीर्तन हे सगळ्यात सोपं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कलियुगातल्या जीवांनी देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत, त्या साधनाच्या पाठीमागं न लागता देवाचं कीर्तन करावं, देवाचं भजन करावं, देवाचं नामस्मरण करावं. आणि त्या नामस्मरणाच्या योगाने देवाचं सहज पद्धतीने कलियुगातल्या लोकांना दर्शन होऊन जाईल. कारण की का, 4 युगाचं चिंतन आपल्यासमोर या ठिकाणी शास्त्राने मांडलेलं आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. त्रेतायुगातल्या लोकांना काय सांगितलं देवाच्या प्राप्ती करता? ध्यान सांगितलं. ध्यान ना, ध्यान सांगितलं. त्रेतायुगातल्या लोकांना देवाच्या प्राप्ती करता ध्यान सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही देवाचं ध्यान करा, तुम्हाला ध्यानाच्या योगाने देवाचं दर्शन होईल. ऐका, कलियुगातल्या जीवाला ध्यान जमू शकत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही शेगावला जाऊ, तेथे ध्यान मंदिर आहे, आम्ही ध्यान लावू, विठ्ठल परमात्मा आमच्या हृदयामध्ये येईल, आम्हाला दर्शन देईल. महाराज म्हणतात ध्यान जमणं सोपं नाही. कारण की का, ध्यान करण्याकरता पहिली गोष्ट अंतःकरण शुद्ध करावं लागतं. काय करावं लागतं? अंतःकरण शुद्ध करावं लागतं. आणि अंतःकरण शुद्ध करण्याकरता निष्काम कर्म करावे लागतात. निषिद्ध कर्म करता येत नाही, निष्काम कर्म करावे लागतात. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जे 6 विकार नावाचे शत्रू आहेत, त्या विकाराचा मनुष्याला त्याग करावा लागतो. आणि ज्या वेळेस मनुष्य या 6 विकाराचा त्याग करतो, विकाराचा त्याग झाल्याच्या नंतर त्याचं अंतःकरण एकदम शुद्ध होतं, हृदयातला देव बाहेर येतो आणि त्याला पंढरीनाथाचं दर्शन होतं म्हणतात. म्हणजे मला काय सांगायचंय, त्रेतायुगामध्ये देवाचं ध्यान करून देव भेटत होता, पण कलियुगातल्या जीवाला ध्यान करता येत नाही. म्हणून कलियुगातल्या जीवांनी सरळ सरळ भगवंताचं नामस्मरण करायचं. आता कृतयुगातला विषय घ्या. कृतयुगामध्ये देवाचा यज्ञ करून देव भेटत होता. कलियुगातल्या जीवाला देवाचा यज्ञही जमणं शक्य नाही. कलियुगातल्या जीवाला देवाचा यज्ञ जमणं शक्य नाही. का जमणं शक्य नाही? कारण की का, यज्ञ करण्याकरता पहिली गोष्ट शास्त्राने असं सांगितली की त्या माणसाकडे 4 गोष्टी पाहिजे. किती? 4. कुठल्या? अर्थी, विद्वान, समर्थ आणि शास्त्र परिदेवस्त. या 4 गोष्टी जर त्या माणसाकडे असतील तर त्याला यज्ञ करता येतो. त्याला यज्ञ करता येत नाही. यज्ञाचं काम सोपं नाही. कारण की का, यज्ञ केला होता अंबरीश राजाने. लक्षपूर्वक ऐका, अंबरीश राजाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अंबरीश राजांचं काय? अंबरीश कारणे, द्वादशीचा छंद तो अंबरीश राजा. त्या अंबरीश राजाला अश्वमेध यज्ञ करायचा होता, पण अश्वमेध यज्ञ करण्याकरता त्यांच्याकडं तो श्यामकर्ण नावाचा एक घोडा असायचा. लक्षपूर्वक ऐका, काय? श्यामकर्ण नावाचा घोडा असायचा. त्या घोड्याच्या पाठीमागं सैनिकाला पाठवायचं, पण अंबरीश राजाकडे सैनिक नसायचे. कारण की अंबरीश राजा हा महाविष्णूचा भक्त होता. म्हणून अंबरीश राजाची जी भक्त मंडळी होती ती कीर्तन करणारी, टाळ वाजवणारी, इणा वाजवणारी आणि भजन म्हणणारी होती. अंबरीश राजाने आपल्या भक्त मंडळीला सांगितलं की बाबांनो, या घोड्याच्या पाठीमागं जा आणि देशादेशामध्ये जे राजे लोक आहेत त्यांची परवानगी घेऊन या. तुमच्या राजाचं नाव सांगा की आमच्या राजाचा यज्ञ आहे. लक्षपूर्वक ऐका, यज्ञ हा कोणाला सुद्धा करता येत नाही. यज्ञ करण्याकरता समाजामध्ये मोठेपणा पाहिजे, मनगटामध्ये ताकद पाहिजे, संपत्तीची त्याला अडचण पाहिजे नाही. तो अंबरीश राजाकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. त्याला समाजामध्ये मान होता, समाजामध्ये प्रतिष्ठा होती, मनगटामध्ये ताकद होती आणि विशेष करून तो महाविष्णूचा उपासक होता. ऐका, अंबरीश राजाचा तो श्यामकर्ण नावाचा घोडा निघाला आणि त्या घोड्याच्या पाठीमागं सगळी भक्त मंडळी निघाली. तर विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे, देशातल्या राजाने अंबरीश राजाच्या यज्ञाला परवानगी दिली. याच्यामध्ये फार नवल नाही. तर दैत्य दानवाने सुद्धा अंबरीश राजाच्या यज्ञाला मान्यता दिली आणि दैत्य दानव म्हणाले
की अंबरीश राजांचं चरित्र आम्हाला माहीत आहे. अंबरीश राजासारखा राजा या जगामध्ये परत होणं नाही. अंबरीश राजाच्या यज्ञाला आमची मनापासून मान्यता आहे. विठाला हो. म्हणजे मला काय सांगायचंय, कृतयुगामध्ये देवाचा यज्ञ करून देव भेटत होता. कलियुगातल्या जीवाला कृतयुगामध्ये यज्ञ, त्रेतायुग कृतयुगामध्ये ध्यान. हा हा कृतयुगामध्ये आहे ते विष्णू. विठाला विठाला हे बघा, अशी हुशार मंडळी पाहिजे. मी त्यांच्याकडे शिकलेलो हा, त्याच्यामुळं जमलं. कारण की का, त्रेतायुगामध्ये यज्ञ सांगितलं आणि कृतयुगामध्ये ध्यान सांगितलं. पण ध्यान काय अडचण नाही, ह्या दोन्ही जरी माणसाला गोष्टी करायच्या असतील पण कलियुगातल्या लोकांना हे जमणं शक्य नाही. आता द्वापार युगातला विचार करा. द्वापार युगामध्ये काय सांगितलं? द्वापार युगामध्ये सांगितलं की बाबांनो तुम्ही देवाची पूजा करा, देवाची पूजा करून तुम्हाला देव भेटेल. कलियुगातल्या जीवाला देवाची पूजा जमणं शक्य नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही देवाची पूजा रोज करतो, आम्ही पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा करतो, पण मनापासून सांगतो तुम्ही पूजा करत नाहीत. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय बोलता? आपण पूजा मनापासून करत नाही. कारण की का, पूजेचा पहिला नियम शास्त्राने असे सांगितला, यथा देहे तथा देवे उपचार समर्पणम पूजा. म्हणजे मला काय सांगायचंय, शास्त्र काय सांगतंय, आपल्या देहाला आराम देण्याकरता आपण जे जे करतो ते देवाच्या पूजेसाठी आपण केलं पाहिजे म्हणता. म्हणजे का, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला तासा तासाला प्यायला थंड पाणी लागतं, बरोबर आहे ना? बोलत चला, तासा तासाला आपल्याला थंड पाणी पिण्यासाठी लागतं. तर देवाला सुद्धा आपण थंड पाण्याचा तांब्या भरून ठेवला पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गरम पाण्याची आंघोळ लागते, तर देवाला सुद्धा गरम पाण्याने आंघोळ घातली पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण गोदड्या घेऊन झोपतो, तर देवाला सुद्धा गादीची व्यवस्था केली पाहिजे. आपल्याला चांगले चांगले कपडे घालायला लागतात, देवाला सुद्धा चांगले कपडे दिले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ऐका, आपल्याला खायला भरपूर लागतं, आपल्याला चांगले चांगले पदार्थ खाऊसे वाटतात, तर देवाला सुद्धा चांगले पदार्थ खाण्यासाठी दिले पाहिजे. करतं का कोणी असं? करतं? इकडचं सांगत नाही खामगावचं, मी तिकडचं सांगतो. कुठंतरी तिकडचं गेलं की इकडचं, इकडचं गेलं की तिकडचं, असंच असते. याच्यावर तर चालू आहे ना, इकडं फिरायचं तिकडे फिरायचं, दुसरं काय. ऐका, पूजेबद्दल सांगितलं, आपण तशी पूजा करत नाही. कारण की का, बघा ना, काही काही महिला मंडळी देवाला नैवेद्य दाखवतात, पण नैवेद्य कसा दाखवतात? एक चपातीचा चतकोर तुकडा, आणि एक चपातीचा चतकोर तुकडा ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती 2 भाताचे शीतळ, त्याच्यावरती 1 वरणाचा थेंब, तुंपाचा तर विषयच नाही, तो दिसतो का नाही ते. आणि एवढा चतकोर चपातीचा नैवेद्य आपण देवाला जर अर्पण करत असेल तर मनातून सांगा देव भेटेल का? बोला ना, देव भेटेल? देव भेटू शकत नाही. कारण की का, देवाची पूजा ही मनापासून झाली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये पूजा असेल, ध्यान असेल, यज्ञ असेल, हे कलियुगातल्या लोकांना जमणं शक्य नाहीये. म्हणून कलियुगातल्या लोकांनी देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत, या साधनाच्या पाठीमागं न लागता कलियुगातल्या जीवांनी सरळ सरळ देवाचं कीर्तन करावं. आणि कीर्तनाच्या माध्यमातून कलियुगातल्या लोकांना सहज भगवान पंढरीनाथाचं दर्शन होऊन जाईल. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात, पाठीमागं लागूच नका. देवाच्या प्राप्तीकरता सरळ आणि सोप्यामध्ये भक्तीचा मार्ग आहे, तो भक्तीचा मार्ग कलियुगातल्या लोकांनी निवडावा. देवाचं भजन एका जागी बसून करावं. त्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचा सायाच करण्याची गरज नाही. देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं आहेत, त्या साधनामध्ये कठीणता आहे, काठिण्य आहे. कलियुगातल्या लोकांनी त्या साधनाच्या पाठीमागं लागू नये. कलियुगातल्या लोकांनी फक्त देवाचं चिंतन करावं, देवाचं नामस्मरण करावं. देवाचं नामस्मरण करावं म्हणजे, नामस्मरण करावं म्हणजे काय करावं? महाराज म्हणतात, कलियुगातल्या जीवाने विठ्ठलाचं चिंतन करावं.
मग लोकांनी महाराजांना प्रश्न केला की म्हटले महाराज विठ्ठलाचं चिंतन तुम्ही करा म्हणतात, विठ्ठलाचं चिंतन तुम्ही करा म्हणतात, पण विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर नेमकं काय केल्यासारखं होतं तर अभंगाचं प्रथम दाद द्या ना त्यांचे, देत जा चला हो. किती गोड गात आहेत आकाश भाऊ. त्यांना कैऱ्या खाऊ घाल नका बरं का, 5 दिवस काढायचे आणखी. हां कैऱ्याच खाऊ घाल नका, बाकी काही खाऊ घाला. त्याच्यामुळं दाद दिली पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवाय मंडळीसाठी. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे बघा इथे तुम्हाला किती रंगवण्याचा प्रयत्न केला ना, हे सगळं यांच्या हातात असते. यांनी थोडं असं केलं ना माझं काहीच खरं नाही. मी कितीही काही गोड करण्याचा प्रयत्न करू द्या, ते त्यांच्यावरती डिपेंड असतं. श्रीकांत महाराज, आमची गाणारी मंडळी, त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे, दाद दिली पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजे. काही फरक पडत नाही. आपले लेकरं असते या ठिकाणी उभे असतात, आपण त्यांचं कौतुक मोठ्याने केलं असतं असं समजून चालायचं. आपलेच लेकरं आहेत, आपल्याला आनंद मिळतो त्यांच्यामुळे, कौतुक केलं पाहिजे. ऐका काय सांगत होतो मी. महाराज या ठिकाणी चिंतन करतात की काय म्हणतात महाराज. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरिल पार. महाराज म्हणतात की बाबा एक विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर कलियुगातल्या जीवांना दुसरं काही करण्याची गरज नाही. कारण की का भगवंताचं नामचिंतन
हे सगळ्या साधनाचं सार आहे आणि भगवंताचं नामचिंतन सगळ्या साधनाचं सार असल्यामुळं एक भगवंताचं नामचिंतन जवळ ठेवल्याच्या नंतर देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत त्या साधनाच्या पाठीमागं न लागता एक विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर कलियुगातल्या लोकांना सगळं केल्यासारखं होतं. काय केल्यासारखं होतं तर महाराज म्हणतात, योग याग तपे केली तयाने आमुपे. महाराज म्हणतात योग अभ्यासाने माणसाचं मन शांत होतं, नामस्मरण करणाऱ्या मनुष्याचं मन शांत होतं. नाम घेता मन निवे जीवे अमृतची श्रवे. ऐका, यज्ञयागाने मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो, नामस्मरण करणाऱ्या मनुष्यालाही स्वर्ग प्राप्त होतो. तपश्चर्या करण्याच्या योगाने भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो, तर नामस्मरण करणाऱ्या मनुष्याला सुद्धा भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो. म्हणून महाराज म्हणतात या साधनाच्या पाठीमागं न लागता एक विठ्ठलाचं चिंतन केल्याच्या नंतर त्याने योग याग तप सगळं केल्यासारखं होतं. म्हणून त्या माणसाने देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत त्या साधनाच्या पाठीमागं न लागता एक विठ्ठलाचं चिंतन करावं. एक विठ्ठलाचं चिंतन करावं म्हणजे नेमकं काय करावं? महाराज म्हणतात त्या व्यक्तीने जप करावा. अभंगाचं शेवटचं चरण. महाराज शेवटच्या चरणामध्ये ऐका. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. महाराज म्हणतात देवाच्या नामाचा जप करावा. लक्षपूर्वी इकडे बघा माझ्याकडे बघा. थोडक्यात आलं, थोडक्यात आपण चिंतन बस 5 ते 10 मिनिटामध्ये सोडणार आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. महाराज म्हणतात की देवाच्या नामाचा जप करावा. कोणाच्या नामाचा जप करावा?
देवाच्या नामाचा जप करावा. आणि ऐका, देवाच्या नामस्मरणाला सोडून दुसऱ्या देवाचा जर जप केला म्हणता तर त्याचं ज्ञान व्यर्थ सांगितलं. कसं? विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणून देवाच्या नामस्मरणाला सोडून दुसऱ्या देवाचा जप करू नये. एकाच देवाचा जप करावा. जप करावा म्हणजे काय करावा? तर महाराज म्हणतात मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल नाम मंत्राचा त्याने अखंड जप करावा. आणि तो जप केल्याच्या नंतर ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हे संसार बंधनाचं चक्र आपल्या पाठीमागं लागलेलं आहे. हे थांबवायचं असेल तर महाराज म्हणतात कलियुगातल्या जीवांनी देवाच्या नामस्मरणाचा जप करावं. देवाच्या प्राप्तीकरता शास्त्रामध्ये जी काही साधनं सांगितलेली आहेत त्याच्या पाठीमागं न लागता एक देवाच्या नामाचा जप करावा. एक विठ्ठलाचं चिंतन करावं. एक विठ्ठलाचं नामस्मरण करावं. आणि एक विठ्ठलाचं नामस्मरण केल्याच्या नंतर योग याग तपे केली तयाने अमुपे. हे सगळं केल्यासारखं महाराज म्हणतात त्या ठिकाणी होतं. ऐका, यथामध्ये यथा अवकाश आपल्यासमोर माझ्या बुद्धीप्रमाणे या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चिंतन काय एवढ्या लवकर संपत नसतं. हे बघा, 1-1.5 तासामध्ये कीर्तन होत नसतं. चिंतन करण्याकरता पुष्कळ वेळ लागतो. पण आपल्याला जसा वेळ मिळाला तसं या ठिकाणी मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कारण की का, अभंगाचा अर्थ असाच असेल असंही मला सांगता येणार नाही. कारण की जगामध्ये असला कुठलाच कीर्तनकार नाही की तुकोबरायांच्या अभंगाचा सविस्तर अर्थ सांगू शकतो, ओवीचा अर्थ सांगू शकतो. तुम्ही म्हणसाल महाराज हे काय? हे आपण अनुमान प्रमाण लावून सांगतोय की निदान महाराजांना असं बोलायचं असेल, ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं असेल, हे अनुमान प्रमाण काढून आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. तसं अनुमान प्रमाण काढून मी आपल्या समोर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सेवा. पण सर्वांना मी एक हात जोडून एक विनंती करतो. आपला एक विषय म्हणून छत्रपती शिवरायांचं चरित्र मी अनेक ठिकाणी सांगत असतो. आहे ना आकाश भाऊ, वेळ आपल्याकडं आहे ना? ठीक आहे. आता चिंतनामध्ये आपला पुष्कळ वेळ गेला, त्याच्यामुळं 10 मिनटं फक्त महाराजांचं चरित्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि ते चरित्र झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सेवा समाप्त करू. मुद्दा माझा या ठिकाणी असा आहे की आज या महाराष्ट्राच्या मातीवरती जेवढे आनंदाचे क्षण आहेत, जो आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक जीव घेतोय, जो आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती घेतोय, या आनंदाचं एकमेव कारण म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले नसते तर ऐका, हे कीर्तन करण्याकरता सुद्धा परमिशन घ्यायचं काम पडलं. काय? कीर्तन करण्याकरता सुद्धा परमिशन घ्यायचं काम पडलं असतं, म्हणायचं काम पडलं असतं. सलाम अलैकुम भाई, वो आलंदी के रहने वाले किरण जी महाराज शिंदे हैं, उनको हमारे खामगांव में बुलाना चाहते हैं. वो बहुत ही अच्छा सत्संग कीर्तन कर लेते हैं, उनको हम बुलाना चाहते हैं. ऐका, माझा मुद्दा काय? हे कीर्तन करण्याकरता सुद्धा परमिशन घ्यायचं काम पडलं असतं. पण ऐका दादा, हे उपकार माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे आहेत की तिने शिवाजी राजाला जन्माला घातलं. कारण की कसं, ऐका, अरे या महाराष्ट्राच्या मुशीमध्ये, या महाराष्ट्राच्या मुशीमध्ये आणि जिजाऊच्या कुशीमध्ये क्षत्रिय कलावतांचं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून महाराष्ट्र हा सोन्यासारखं जीवन जगतोय आणि सोन्याच्या ताटामध्ये खातोय. हे उपकार फक्त त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे आपल्यावरती आहे. कारण की परिस्थिती बघा, 1600 शतकातील इतिहास बघा. मासाहेबांच्या उदराला जर शिवाजी राजे जन्माला आले नसते तर या महाराष्ट्राची स्थिती काय असते? काय केलं असतं माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी? काय असतं माझ्या माता माऊल्यांचं जीवन? काय असते माझ्या माता माऊल्यांची अवस्था? पण जिजाऊ साहेबांनी तेवढे कष्ट, तेवढा साया केला,
गर्भावस्थेमध्ये असताना सुद्धा हातामध्ये दोन तलवारी घेऊन आणि महाराष्ट्रावरती चाललेला अन्याय थांबवावा असं माझ्या मासाहेब जिजाऊंना वाटावं. खूप मोठा सायास माझ्या मासाहेब जिजाऊंनी सहन केला तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवछत्रपती आज जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते त्या महाराष्ट्राची काय अवस्था झाली असते आपण स्वप्न सुद्धा विचार केला नसता. मला काय सांगायचंय की जिजाऊ मासाहेबांनी तेवढा सायास सहन केला. गर्भावस्थेमध्ये शिवाजी राजे होते तरी सुद्धा मासाहेबांना यवनाशी लढण्याची इच्छा झाली, मुघलांशी लढण्याची इच्छा झाली. ही सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आज फेब्रुवारी महिना होऊन गेला. 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती साजरी करतो. तारखेप्रमाणे असेल, तिथीप्रमाणे असेल, पण जाता जाता 2 मिनिटात बोलून जातो. नेमकं आपल्याला हे सुद्धा कळावं की नेमकी छत्रपती शिवाजीराजांची जयंती म्हणजे नेमकं काय. आज आपण शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून महाराजांची जयंती साजरी करतो, पण ऐका ती शिवजयंती म्हणजे नेमकं काय. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपण जीवन जगावं त्याला म्हणतात शिवजयंती. कारण की कसं छत्रपती शिवाजी राजांकडे 1000 गुण होते. 1000 गुण. त्या 1000 गुणापैकी माझ्या मराठी बांधवांनी एक गुण जरी घेतला तर आपलं जीवन छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं जीवन छत्रपती झाल्याशिवाय राहणार. दुसरी गोष्ट ऐका, छत्रपती शिवाजी महाराजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आमच्या तरुण बांधवांना व्यसन नसावं. छत्रपती शिवाजी राजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेचा दर्जा दिला, परस्त्री मातेला मातेचा दर्जा दिला. तसं आमच्या मराठी बांधवांनी, आमच्या लोकांनी परस्त्री मातेला दर्जा द्यावा. छत्रपती शिवाजी राजांनी तुकोबरांच्या हातून तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. आमच्या लोकांनी, आमच्या तरुण बांधवांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही आणि डीजे लावून नाचण्याची गरज नाही. बस झालं. महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आपण प्रत्येक क्षणाला जीवन जगावं त्याला म्हणतात शिवजयंती. बाकी दुसरं काहीच करण्याची गरज नाही. कारण की का जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे झाले पण छत्रपती शिवाजी राजासारखा राजा झाला नाही. म्हणून महाराजांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर घेतला पाहिजे आणि महाराजांसारखं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा कुठंतरी आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून धन्य ते जिजाऊ, धन्य ते शिवराय आणि धन्य ते शंभूराजे. कारण की का छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर काय झालं असतं. शेवटचं ऐका. अरे काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवाजी नहीं होता तो सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती. आपल्या सगळ्याची ती सुन्नत झाली असते. पण ऐका छत्रपती शिवाजी महाराजांची महान कृपा या महाराष्ट्राच्या मातीवरती आहे. म्हणून महाराजांचा आदर्श, संभाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी आपण जीवन जगावं. महाराजांचं चरित्र मला पुष्कळ या ठिकाणी मांडता येईल पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. कारण की का व्यासपीठावरती उभा आहे. अभंगाचं चिंतन करणं होणं फार महत्त्वाचं आहे. कारण की नारदाची गादी आहे. इथे थोडंफार अभंगाचंही चिंतन या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून सर्व मंडळी असतील, समस्त कोळपकर परिवार असेल. कारण की का आज थोडं वैयक्तिक मला जाम झाल्यासारखं वाटलं आहे. कारण की ऐका रोज कार्यक्रम चालू आहे. रोज 2 दिवसाआड कीर्तन, 2 दिवसाआड कीर्तन. एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं काही झालं असेल मागं पुढे तर सगळ्यांची मी मनापासून या ठिकाणी माफी मागतो. कारण की का इथं येऊन बोलणं सोपं नाही. कारण तिथं बसून कोणी गप्पा हाणेल पण इथं येऊन बोलणं सोपे नाही. कारण की तुका म्हणे पाहिजे ते जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. हे काम सोप्याने होत नाही. म्हणून झालेली सेवा समस्त कोळपकर परिवार असेल, गोड नियोजन, गोड साऊंड सिस्टम, आपले सर्व टाळकरी मंडळी असतील,
आदरणीय रामदास महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, श्यामभाऊ असतील, आकाश भाऊ असतील, वैष्णव भाऊ असतील, हे समस्त कोळपकर मंडळी, या सर्व मंडळीच्या चरणी झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण राम ज्ञानेश्वर जय